सध्या प्रबोधिनीच्या माध्यमातून मला असं वाटतं आपण डिजिटलकडे अधिक वळलेले आहात. गोव्यामध्ये आपलं सेमिनार आम्ही आत्ताच पाहिलं. खरं तर म्हणजे ह्याला दोन प्रश्न आहेत, की एकतर डिजिटल किंवा आत्ता जी टेक्नॉलॉजी आहे ती आत्मसात करून त्याच्यामधून कशा पद्धतीने आपण आपला विषय हा व्यवस्थित लोकांसमोर मांडू शकतो, ही विचारधारा म्हणजे असं मी तुमचं वय नाही काढत आहे, पण पण मला असं वाटतं की तुमचे मित्र हे तुमच्या वयाच्या अर्ध्या अर्ध्या असलेली जो वर्ग आहे तो अधिक आहे असं म्हटलंच वावगं ठरणार. नाही नाही, अगदी जरूर. माझ्या अनेक तरुणांशी खूप चांगला संवाद आहे. त्यांना जितकं शक्य असेल तितकं मदत म्हणा, छोटं मोठं मेंटरिंग म्हणा, हे करण्याकडे माझा कल आहे. याचं कारण मला असं दिसतं की हा जो समाज माध्यमांमध्ये रमलेला हा जो, त्याला जेन झी म्हणा का म्हणू नका, तो भाग वेगळा. आणि समाज माध्यमांमध्ये आता बरेच वर्ग आहेत, केवळ जेन झी आहे असं नाही. तर हा वर्ग एक प्रकारे देशाचं भविष्य आहे, तो तो ठरवणार आहे. आणि म्हणून या वर्गाला शेवटी तुम्ही स्टँडअप कॉमेडी घ्या किंवा तुमचे इंस्टाग्रामवरच्या पोस्ट घ्या किंवा अन्य तत्सम समाज माध्यमीय किंवा नवमाध्यमीय असे जे काही वर्ग आहेत किंवा जे काही मंच आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, ते बघा. या सगळ्यांमधली चर्चा ही जर थोडी सकारात्मक व्हायची असेल, लोकांना एक त्यांच्या आकांक्षेला अधिक पाठबळ देणारी व्हायची असेल, तर चांगल्या गोष्टी समोर आणल्या पाहिजेत. तर एक माझा खूप चांगला मित्र आहे, आमच्या शाळेमध्ये होता तो. त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये समाज माध्यमाचा म्हणजे फेसबुकचा वापर करून जवळजवळ 15 गावांना टँकरमुक्त केलं. वा, म्हणजे फेसबुकचा आपण असाही वापर करू शकतो का नाही? मग हे जे सकारात्मकतेचं सूत्र आहे ते आपण या पिढीपर्यंत मांडलं पाहिजे. म्हणून आम्ही हा डिजिटल डेमोक्रेसी डायलॉग गेली 3 वर्ष गोवा सरकारच्या मदतीने करतो आहोत. आणि त्यामुळे या सगळ्या तरुणांना देशभरातल्या, आता परवाच्या कार्यक्रमामध्ये 19 राज्यांमधले 94 क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स हे तिथे आले होते. आम्ही शेवटच्या दिवशी काल त्या सगळ्यांना एक एक विषय दिले होते. जसा एक विषय होता की आपली कुटुंब व्यवस्था, आणि ती जर अधिक भक्कम व्हायची असेल तर कसं स्त्री पुरुष सगळ्यांना न्याय देणारं वातावरण आपल्याला कुटुंबात निर्माण केलं पाहिजे. कोणी कोणाला गृहीत धरता कामा नाही आहे. व्यक्तिगतता राखली पाहिजे आणि कौटुंबिकताही जपली पाहिजे. त्यावर एक चांगलं एकाने रील बनवलं. स्वदेशी खादी हा विचार घेऊन एकाने रील बनवलं. त्यामुळे असं नाही, तुम्ही खाद्य पुरवलं तर आजची तरुण पिढी अधिक प्रतिभाशाली आहे, अधिक तत्परतेने ते उचलायला तयार आहेत. पण आपण त्यांच्या झोळीत काहीतरी टाकलं पाहिजे ना, तेवढं काम फक्त आम्ही